खाण्याच्या टायमाला ह्याच्यात थोडंसं लिंबू पिळायचं, टेस्ट आणखी छान लागते. आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण नाश्त्याला पर्याय असा रेसिपी किंवा पदार्थ पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया, टाईम न वेस्ट घालवता. तर आपण आज उकडलेली वाफेवरची खोडबळी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. खोडबळी बनवण्यासाठी माझ्याकडे इथे कणिक आहे आणि इथे पीठ आहे. तर आपण वाफेवरची खोडबळी कशी करणार आहोत, हे एकाच चपातीचं पीठ आहे फक्त. चपाती करून जर तुमच्याकडे पीठ शिल्लक राहिले असेल तर ते सुद्धा वापरू शकता किंवा सेपरेट ह्याच्यासाठी सुद्धा पीठ तिंबू शकता तुम्ही. तर आपल्याला वाफेवरची खोडबळी बनवण्यासाठी पिठाला नाही का थोडंसं पीठ घ्यायचं. ते आपल्याला पळपुटावर एकदम व्यवस्थित जसे ओनियन रिंग कसे असतात ना त्या पद्धतीने त्याला शेप करून घ्यायचं आहे. तर मी आधी नाही का त्याला असं व्यवस्थित शेंगोळ्या टाईप करणार आणि त्याचे तुम्हाला हवे तेवढे मोठे हवे तेवढे छोटे असे रिंग बनवून घ्यायच्या अशा पद्धतीने. तर अशा सगळ्या रिंग बनवून घेणार आहे मी ह्या राहिलेल्या पिठाच्या. तर चला तर मी रिंग बनवून घेते. खोडबळीच्या ओनियन सारखे रिंग तयार आहे. आता ह्या आपण सगळ्या वाफवून घेणार आहोत. चला तर आपण वाफवण्याची तयारी करूया. खोडबळी ही चाळणीत ठेवून घेतलेली आहे. तर मी त्या चाळणीला खालून तेल लावलेलं आहे आणि हे मी उकळत्या पाण्यावर ठेवणार आहे. जसं आपण कोथिंबीर वडे वगैरे वाफवून घेतो त्याच पद्धतीने वाफवून घ्यायचं आहे. चला तर मग आपण आता हे वाफवून घेऊया. सगळे माझी खोडबळी वाफवायला ठेवलेत, पातेले ठेवलेत, त्याच्यात पाणी घेतले, ते उकळू दिले आणि त्याच्यावर मी खोडबळी ही ठेवलेली आहेत. चला तर आता मग आपण 20 मिनिटं वाफवून घेणार आहोत याला. चला तर मग आपण आता पाहूया की आपले खोडबळी कशा पद्धतीने शिजले आहेत. आता मी तुमच्या समोरच झाकण घालते. वाफेमुळे कॅमेऱ्यावर कदाचित वाफ येऊ शकते. तुम्ही पाहत असाल एकदम व्यवस्थित शिजलेले आहे. शिजून ह्याची साईज मोठी होते म्हणून शक्यतो काय करायचं, पातळ हे करायचे. आता ह्याला आपण एकदम सुटतात ते बघा, सुटतात ते म्हणजे याचा अर्थ आपली व्यवस्थित खोडबळी शिजली गेलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, याला फोडणी देणार आहोत. चला तर मग फोडणी द्यायला आपण सुरुवात करूया. व्यवस्थित त्याला आपल्या खोडबळींना फोडणी देऊन घेणार आहोत. तर मी ह्याच्यात जिरे टाकलेले आहेत सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट थोडंसं टाकायचं. लाल तिखट ऐवजी तुम्ही जर नाही का तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर त्याने अप्रतिम चव येते, ती टाका. तरी खूप छान टेस्ट येते, तर ती टाका आणि खोडबळी अशी टाकून द्यायची. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. तेल एवढंच टाकायचं जेणेकरून ते चिटकले नाही पाहिजे, बस. जास्त नाही टाकायचं ते. सगळ्या गोष्टी वर खाली करून हलवून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल जर तुम्ही कणिक तरी मीठ थोडंच टाकलं असेल तर मीठ पण ॲड करू शकता. तर ही झाली आपली खोडबळीला तडका देऊन तयार. नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण हे प्लेटिंग करून घेऊया पटकनी. आपली खोडबळी तयार आहेत. तर आपल्याला गार्निशिंग करणार आहोत किंवा खाण्यासाठी चविष्ट लागेल म्हणून अजून जरा उद्योग करणार आहोत. तर सगळ्यात पहिले खोबरे टाकून घ्यायचं. खोबऱ्याची चव खूप छान लागते. भाजी नूडल्स खाण्यापेक्षा तर खूप चांगला ऑप्शन आहे हा आणि एक पौष्टिक नाश्तासुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर, आपली कोथिंबीर टाकून घ्यायची या पद्धतीने. तुम्ही पाहत असाल खूप छान दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे. तर नक्की ट्राय करा.